हाय. आज आहे ना आलू वांग्याची भाजी केली. चमचमीत अशी मस्त. आणि याच्यात पाणी ॲड नाही केलं आहे. तुम्ही बघा, सुकी आलू वांग्याची भाजी आम्हाला आवडते. तुम्हाला आवडते का? तर मग रेसिपी नक्की बघा. चला तर मग तुम्हाला मी साहित्य सांगते आणि करता करता कृती पण. वांगे घ्यायचे छान धुवून, आणि एक बटाटा घेतला आहे, एक टोमॅटो, 2 कांदे घ्यायचे, जास्त लहान पण नाहीत आणि जास्त मोठे पण नाहीत. मिरच्या घेतल्या 4-5, लसूण, आलं. तर याला छान कट करून घ्यायचे. मी उभे उभे स्लाइस केले बघा. हे लवकर शिजतात पण आणि खायला पण छान वाटतात असे. बरं, हे चिरल्यानंतर लगेच पाण्यात टाकायचे, नाहीतर काळे पडतात. देठ तसंच ठेवलंय, त्यांनी भाजीला चव येते छान. तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता. बटाटा पण एक घेतलाय मी, मोठा बटाटा आहे, आणि त्याला पण मी तसंच चिरलंय उभा बघा. याला पण पाण्यात टाकायचं आहे. जास्त लांब असल्यामुळे मी त्याला मधून एक कट मारलाय बघा. बटाटा नाही टाकला तरी पण चालेल. आता मी मिक्सरमध्ये लसूण, आलं, मिरच्या आणि जिरं हे बारीक करून घेतलंय, आणि कांदा पण मी उभा उभा चिरलाय. बारीक चिरायचा पण उभा उभा, भाजी छान होते. टोमॅटो पण मी असंच चिरलंय. चला, आता गॅसवर कढई ठेवली मी, आणि तिच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलंय. तेल छान गरम झालं ना की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की आपल्याला जिरे टाकायचे आणि कांदा. कांदा छान मिक्स करून घ्यायचा तेलामध्ये, आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे वाटण तयार केलं ना आपण ते टाकायचं. आलं, लसूण, मिरची, जिरे. या फोडणीचा सुगंध खूप छान येतो, पण फोडणी चांगली बसायला पाहिजे. आता मी कांदा लसूण मसाला टाकलाय, धने पावडर, तिखट. बरं, आपण तिखट मिरच्या पण घेतल्या आहे आणि तिखट पण टाकलं आहे, तर तुम्हाला आवडेल तसंच घ्या. आणि हळद. हे छान मिक्स करायचं. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं, कारण मसाला जळू शकतो म्हणून बघा. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं, आणि मी कढीपत्त्याचे पानं चिरून घेतलेत बारीक, ते पण त्याच्यामध्ये टाकले. छान मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये वांगी आणि बटाटा हे टाकायचं. याला छान मिक्स करायचं.
आता हिच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा मिक्स करून भाजी हलवून घ्यायची. बघा टोमॅटो आणि मसाल्याला थोडं पाणी पण सुटलं आहे. आणि आपण थोडंसं पाणी टाकलं होतं ना तेच. आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं, पण ताट ठेवायचं आणि ताटामध्ये पाणी टाकायचं. आता ताटावर पाणी टाकल्यामुळे आतमध्ये पण पाणी जाते. गरम झालं ना पाणी की वाफ पडते त्याच्यामध्ये. आता शेंगदाण्याचा कूट टाकायचा. पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं छानपैकी. बघा भाजी थोडी शिजायला बाकी आहे, थोडीशी. पुन्हा आपण झाकण तसंच ठेवून द्यायचं. मी कोथिंबीर टाकली आणि पुन्हा थोडा वेळ झाकण ठेवलं आहे. 2-3 मिनिटांनी लगेच होऊन येते भाजी. बघा न पाणी टाकता अशी सुकी भाजी करायची. झाली की हो आपली भाजी तयार. या खायला आणि मला नक्की सांगा कशी झाली म्हणून. तुम्ही पण करून बघा, खूप टेस्टी होते. आणि खाऊन मला नक्की सांगा ही कशी होते भाजी. चला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हां आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा ओके बाय.